नमस्कार, टिपिकल शीतल रेसिपीमध्ये स्वागत आहे सर्वांचे. आज आपण पाहूयात आंबट चुक्याची भाजी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहेत. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. ही भाजी अगदी जुनी पद्धत आहे, थोडीशी वेगळी पद्धत आहे. नक्की ट्राय करून पहा. एकदा बनवाल तर नेहमी हीच भाजी बनवून खाल, एकदा बनवून तरी पहा. हे पाहू शकता, इथे घेतलेली आहे चुक्याची भाजी आहे. स्वच्छ निवडून घेतलेली आहे. थोडेसे देठे ठेवायचे आहेत आपल्याला. आणि ही भाजी मी इथं बारीक कापून नाही घेतलेली, डायरेक्ट अशीच घेतलेली आहे. कारण ही शिजवून छान बारीक करता येते अशीच भाजी. पण शेपूची भाजी थोडीशी घेतली ना, त्यामध्ये ती मात्र बारीक कापून घेतलेली आहे. ती भाजी कापूनच घ्यावी लागते. आणि अर्धी वाटी इथं तुरीची डाळ घेतलेली आहे. आणि हे सर्व एकत्र मिक्स धुवून घेणार आहे. शेपू आणि चुका थोडासा मिक्स केलेला आहे मी. तुम्ही फक्त चुक्याची भाजी केली तरी चालेल, पण शेपूमध्ये टाकल्यामुळे आणखीन चवदार लागते ही भाजी. एकदा नक्की बनवून पहा. इथं घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या घेतल्यात मी इथं. थोडेसे जास्त घेतलेल्या आहेत, कारण ही भाजी आंबट असते ना, तर इतर भाज्यांपेक्षा थोडंसं तिखट ह्या भाजीला जास्त लागतं. मिरच्या पण छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तर आता ही भाजी मी इथं चुलीवर बनवणार आहे ना, त्यासाठी चुलीवरती कढई ठेवली आणि जी भाजी मिरची आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे ना, ते इथं शिजत ठेवणार आहे मी. कढईमध्येच ठेवणार आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे भाजी शिजण्यापुरतं आणि त्यामध्ये पाणी टाकून 5 मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर पाहू शकता भाजी छान शिजलेली आहे. आणि पाहू शकता आपण भाजी अजिबात कापून घेतलेली नव्हती, पण भाजी पूर्ण गाळ झाली शिजून. फक्त 5 मिनिटात गाळ झाली. तुरीची डाळ थोडीशी कच्ची दिसते आणि तुरीची डाळ थोडी कच्चीच पाहिजे, म्हणजे छान चवदार लागते. आणि पाहू शकता इथं आपण ज्या मिरच्या शिजत टाकलेल्या होत्या ना, त्यामध्ये त्या मिरच्या आता काढून घ्यायच्यात आपल्याला. थोडेसे हाताला चटके बसत आहेत, पण एवढ्या चटक्यांची सवय असते सगळ्या महिलांना. तर पाहू शकता इथं कढईमध्ये त्या मिरच्या मी काढून घेतल्या. त्यावरती थोडंसं लसूण आणि मीठ टाकून तांब्याच्या सहाय्याने छान बारीक वाटून घेत आहे. तुम्ही याला मिक्सरमधून सुद्धा काढू शकता. भाजीतून साईडला मिरच्या काढून बारीक वाटून घेते आहे, कारण भाजी आणि हे एकत्रच बारीक नाही होणार ना, म्हणून मिरच्या वेगळ्या काढून कढईमध्ये मी बारीक करून घेत आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पेस्ट केली तरी चालेल, पण हे खाण्याची मजाच वेगळी असते. खूप चवदार लागते. असे घरटून पहा तुम्ही एकदा कढईमध्ये, खूप छान लागते. पाहू शकता किती छान बारीक झालं हे. आणि आता आपण जी भाजी साईडला काढून ठेवलेली ना, ते पण आता आपण छान बारीक करून घेऊया तांब्याच्या सहाय्याने. एक गावरान पद्धत आहे, एकदम आजीची पद्धत आहे, जुनी पद्धत आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा. वेगळी रेसिपी नक्की आहे, पण खूप चवदार लागते. एकदा नक्की बनवून पहा. शेपूची भाजी अवश्य टाका तुम्ही यामध्ये. आणि तुरीच्या डाळीऐवजी तुम्ही यामध्ये चणा डाळ किंवा मूग डाळ टाकली तरी चालेल, पण तुरीच्या डाळीने खूप छान लागते ही भाजी. सर्व एकत्र छान बारीक वाटून झालेलं आहे. आता आपण पाहूयात पुढे. अर्धी वाटी शेंगाचं कूट घेतलेलं आहे. थोडंसं जाडसर शेंगाचं कूट घ्यायचं आहे. आणि त्यामध्येच आता आपल्याला थोडंसं अर्धा वाटी चणा डाळीचं पीठ आहे, हे याला आम्ही बेसन पीठसुद्धा म्हणतो, ते सुद्धा यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्येच थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत आपल्याला इथं. पण माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे होते म्हणून मी भाजलेले टाकलेत. कच्चे टाकले तरी चालेल. आणि घरातले शेंगदाणे संपलेले, त्याच्यामुळं मी जे होते तेच टाकलेत. आणि छान आता थोडंसं पाणी टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तांब्याच्या सहाय्याने. पाहू शकता मी छान एकत्र मिक्स केले. आणि पाणी इथं मी गारच टाकलेलं आहे नॉर्मल. तर चला आता पाहूयात पुढची तयारी. चुलीवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे मी. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे. आणि मोहरी तडतडली की लगेच त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे आपल्याला. आणि लगेच त्यामध्ये हळद पावडरसुद्धा टाकलेली आहे, पाहू शकता. आणि छान असा आंबट चुक्याच्या भाजीला आता तडका द्यायचा आहे. एकदम गावरान पद्धत आहे, एकदा नक्की बनवून पहा. पाहू शकता काही झणझणीत तडका दिलेला आहे भाजीला. चुलीवरची चव तर वेगळीच लागते. पाहू शकता तुम्ही, सकाळचा टाईम आहे, वातावरण कसं आहे. मस्त झाडाखाली चूल बनवून मस्त स्वयंपाक करतोय आम्ही सकाळी सकाळी छान. एकदा नक्की ही रेसिपी बनवून पहा तुम्ही, खूप छान लागते. पारंपरिक पद्धतीच्या अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर पाहू शकता आता आपण खायला घेऊयात भाजी. ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी एकदम टेस्टी लागते, एकदम चवदार लागते. पाहू शकता तयार आहे आपली आंबट चुक्याची भाजी. शेपू चुक्याची भाजीसुद्धा म्हणता येईल. आणि व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे रेसिपी लक्षात येईल स्किप न करता. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.
रेसिपी आवडल्यास एक कमेंट करायला मात्र विसरू नका.